एक माझ्या जीवनातला अमूल्य भाग आहे. मी आता विरारहून दादरला येते काम करायला, तर वेळ होता म्हणून मी इथे जरा बसले. काय करणार. त्यावेळेस मी तिला स्वयंपाक वगैरे करून दाखवला होता. ते तिच्यासाठी फार मोठा सरप्राईज होतं. बाईचं फक्त चूल आणि मूल हे काम नसून बाईंनाही स्वतःचे स्वप्न आहेत, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायला पाहिजे. आई म्हणजे खूप मोठी एक योद्धा असते आपल्या पोरांसाठी. बट जर ते नाही म्हणणार तर मुली शिकणार कसे. लग्न आणि संसार हे न सुटणारं कोड आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आणि अशीच गोष्ट घेऊन आली आहे मी संसार माझा रेखिते ही मालिका 1 डिसेंबरपासून सन मराठीवर. तेव्हा या मालिकेविषयी प्रेक्षकांना काय वाटतं, या मालिकेतली गोष्ट त्यांना त्यांची वाटते का, त्यांच्या घरातली वाटते का, हे जाणून घेऊया आजच्या पब्लिक बोलमधून. चला ताई, मी संसार माझा रेखिते ही सिरियल आली आहे. संसारासाठी किती तडजोडी कराव्या लागतात? ॲक्च्युली संसार म्हणजे नक्की असं नसतं की सगळेच चांगले लोक भेटतात. काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात संसार म्हणजे. त्याला सगळे ॲडजस्ट करून आपण पुढे चाललो तर संसार आपला खूप चांगला होतो. एक माझ्या जीवनातला अमूल्य भाग आहे. म्हणजे तिला असं वाटतंय की लहानपणापासून जे चढउतार आलेले आहे किंवा वाईट दिवस, खरा चांगले दिवस यांचं मिळून एक, आणि तिला ते सिरियल बघून मे बी त्या प्रोमोमुळे वाटलं असेल की तिचं लाईफ ती जगते त्याच्या थ्रू. बघायला इंटरेस्टिंग वाटतोय प्रोमो. आम्ही नक्की बघू. घराघरातील तर सगळ्या स्त्रिया असंच करतात. त्यातून थोडीशी बचत करतातच, बाजूला ठेवतात पैसे. म्हणजे कधी पण अडचण आली तर ते उपयोगी पडतात ना. पण मला खरंच आवडली कारण स्त्रिया खूपच तडजोड करतात. स्वतःसाठी पण काही हे म्हणजे जीवनामध्ये आपल्यासाठी थोडं ख्वाहिश अपूर्ण करतात, पण दुसऱ्यासाठी आपल्या घरातल्या माणसासाठी ती ख्वाहिश पूर्ण करतात. कारण आपण कमी घेतलं तरी चालेल, पण आपल्या सबची जी माणसं आहेत त्यांना खुश राहू दे. ह्या मालिकेमध्ये असा बदल बघायला आवडेल की बाबा दोघं एकत्र राहून योग्यरित्या परिवाराचा सांभाळ करणं झालं किंवा घरातल्या काही गोष्टी झाल्या, मुलांवर संस्कार झाले. आता त्या मुलीवर बघा ना तुम्ही कसं झालं की बाबा चिडचिड करतात आईवर, तर आईला ती बोलते की बाबा असे वागतात आणि तू का नाही अशी वागत आहे, तू किती सहन करणार आहेस, असं ती मुलगी त्यांना बोलते आईला. पण जर ते बाबाही व्यवस्थित वागले तर मला असं वाटतं की ते दोघं संसार वेगळा चांगल्या प्रकारे चालेल. हो नक्कीच. घराघरातली आहे ती. बरेचसे पुरुष अजूनही त्या सिरियलमध्ये जसं तो दाखवलं आहे कॅरेक्टर त्याप्रमाणे आहेत. अजून काही सगळेच नाही आहेत पुरुष, परंतु बऱ्याच प्रमाणात आहे आजही आपल्या समाजात. पण जेव्हा आपली मुलं आपली बाजू घेतात, आपल्या बाजूने उभं राहतात किंवा आपली मुलं आपला आधार होतात, तेव्हा नेमकं आईला काय वाटतं? खूप मोठा आनंद होतो तो. आणि मे बी कधीतरी आम्ही दुखावतो जास्त, पण ती आम्हाला समजून घेते. नॉर्मली हेच होतं की आम्ही ओघाने काहीतरी वेगळंच बोलून जातो. आनंद होतो आईला. बरं वाटतं म्हणजे मुलं आपल्या बाजूने आहेत. मुलांना समजतं म्हणजे काटकसर बचत कशी करायची, परिस्थिती कशी येते त्याला कसं तोंड द्यायचं, असं समजतं मुलांना. हो, आम्ही संवादही साधतो. ती कामाला जाते, तिच्या कामाविषयी दिवसभर काय होते, ती कसा तिचा दिवस प्ले रोल करते तिथे कामामध्ये, सगळं तिचं ती माझ्यासोबत शेअर करते. आणि मुली तर मला असं वाटतं आधारच असतात आईसाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो प्रत्येक मुलीनी आयुष्यात काय करायचं असेल तर ती जिद्द असली पाहिजे करण्यासाठी. आई आपल्यासाठी सर्वांसाठीच जगात खूप महत्त्वाची असते मला असं वाटतं. सो आई म्हणजे खूप मोठी एक योद्धा असते आपल्या पोरांसाठी. मला असं वाटते जसं आई आपल्याला सपोर्ट करते तसं एका मुलीने सुद्धा तिच्या आईला सपोर्ट करायला हवं. कारण तीच असते जी आपल्याला जन्म घालते, तीच असते जी आपल्यासाठी भांडते. आणि जर आपण तिच्यासाठी नाही भांडणार तर कोण भांडणार मग. तुझं आणि आईचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आणि मला केस कलर करायचे होते तर मला बाबा म्हणत होते नको करू, पण आई म्हणाली नाही तिला करायचं आहे तिला करू दे. सो आणि मम्मीला पण असं खूप सगळं हाऊस आहे म्हणजे जेवण बनवायचं. तर बाबा म्हणत होते की कशाला काय करायचं आहे ना, पण नाही. मग मी आईला सपोर्ट केलं आणि मग आता आई आईस्क्रीमचे ऑर्डर्स घेते, पुरणपोळीचे ऑर्डर्स घेते. मावशी, संसार करताना एका बाईला काय अपेक्षा असतात घराकडनं, नवऱ्याकडनं? हां, म्हणजे आपलं सगळं चांगलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, मुलांची चांगली प्रगती व्हावी, मिस्टरांची चांगली प्रगती व्हावी, त्यातूनच थोड्या पैशाची बचत व्हावी. ऑफकोर्स नवऱ्याकडून प्रेम आणि घराकडून सुद्धा लोकांचं अट्रॅक्शन किंवा प्रेम म्हणू शकतं तेच.
अजून काय अपेक्षा असते बायकांना? बाईचं फक्त चूल आणि मूल हे काम नसून बाईंनाही स्वतःचे स्वप्न आहेत, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायला पाहिजे. जेणेकरून कसे एक्झाम्पल काय येतं की बाबा घरातले कामं असतात, घरातल्या कामासाठी मदत झाली, बाहेरचे कामं असतात, त्या कामातून ती जर कामावून दमून आली तर तिला घरामध्ये मदत करणं, हे सगळं दोघांनी मिळून जर एकत्र केलं तर जास्त बेटर चालतं त्यांचा दोघांचा संसार. नाही, संसाराविषयी म्हणजे कसं आहे की त्याच्या मनात एकच असतं की बायको असेल किंवा मुलं असतील यांनी सुखी राहावं किंवा कायम आनंदी राहावं, त्याच्यासाठी तो धडपडत असतो. आणि त्या धडपडण्यामागे बऱ्याच वेळा तो काही ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या विसरत असतो. म्हणजे बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा काही, तर तोही तेवढाच हे आहे. परंतु आजकाल स्त्रिया पण तेवढ्याच याच्याने ताकदीने जॉब करतायत किंवा हे करतायत, तर सगळ्यांनी समजून घ्यावं दोघांनी. ताई, बऱ्याचदा असं होतं घरामध्ये की मुलींना खूप रिस्ट्रिक्शन्स असतात, तर तुला कधी तसे रिस्ट्रिक्शन्स कोणी लावतं का, किंवा तुला काय वाटतं या रिस्ट्रिक्शनविषयी? आय थिंक मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला असं व्हायला हवं की इंडिपेंडेंट व्हायला हवं. आणि आता खूप जास्ती फेमिनिझम चालू आहे, सो प्रत्येक मुलीला असं असते की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आता माझ्या घरी सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण मी अशी मुलगी आहे जे काहीतरी करते आणि मग बोलते बघूया जे होणार ते, बिकॉज यू लिव्ह ओनली वन्स. तर तुम्हाला काय ना काय असं ट्राय करायला हवं. आणि खूप सगळ्या गोष्टी असे आहेत जे मुलींना नाही म्हणतात, बट जर ते नाही म्हणणार तर मुली शिकणार कसे? संसाराची म्हणजे मुलांची स्वप्न असतात, नवऱ्याची स्वप्न असतात, ती करता करता तिला स्वतःची पण स्वप्न पूर्ण करायची असतात, तेव्हा बाईला नेमकं काय वाटतं? तिला वाटतं आपल्यासाठी पण काहीतरी करावं, 4 पैसे ठेवावे आपल्या पण जीवनासाठी. म्हणजे उद्या काय कमी जास्त झालं तर ते पैसे आपल्यालाही होऊ शकतं. असं थोडंफार तिने स्वतःसाठी तरी थोडं करून ठेवलं पाहिजे. तुम्ही पैशाचं ॲडजस्टमेंट करून ठेवली पाहिजे. पण संसार पुरुषाच्या हातात जास्त असतो की स्त्रीच्या हातात जास्त? दोघांच्याही, तसं काय नाही, दोघांच्याही. हां, दोघांच्याही. दोघांनी काटकसर केली, समजून घेतलं, सगळं व्यवस्थित होतं. आणि समजा ती घरातली स्त्री जर स्वतःच्या पायावर उभी राहिली, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली, पैसे कमावू लागले, तर काय होऊ शकतं? दोघांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. बोलतात ना की आपण काय सांगू शकतो त्याला, की समजा आता पुरुष कुठेतरी कमकुवत पडतो कधी कधी. असं नाही की प्रत्येक वेळेस पुरुष प्रत्येक घरामध्ये चांगल्या प्रकारे पगार वगैरे कमवत असतो, पण स्त्री जर त्याला सपोर्ट असेल ना, तर ते दोघांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटेल किंवा चांगला चालू शकतो. काका, तुम्ही कधी बायकोला सरप्राईज दिलाय का? हो, दिलं. काय दिलंय, आठवतंय? मी लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस ती परिस्थिती आली होती त्यावेळेस मी तिला स्वयंपाक वगैरे करून दाखवला होता. ते तिच्यासाठी फार मोठं सरप्राईज होतं. पहिल्यांदा त्यांनी मला साडी घेतलेली, खूप आवडलेली मला ती, आणि मला न सांगता आणलेली. माझ्या आईला साड्यांचा खूप शौक आहे, ती दर 2 दिवसात साडी बघत असते. तर माझं असं स्वप्न आहे, माझ्या आईला पैठणी साडी खूप आवडते, तर मला असं आहे की एक कबड पूर्ण आईसाठी पैठणी साडी म्हणून भरून ठेवायचं. आईसाठी मी एक आता करते आहे, माझं स्वप्न करते पूर्ण. तिच्यासाठी तेच एक मोठं खूप अचीवमेंट असेल, तिच्याकडून मी शिकली आहे. आणि माझ्या गव्हर्नमेंट एक्झामला मी आता पूर्ण प्रयत्न देईन, त्यामध्ये तिचं स्वप्नही साकार होईल. पण बऱ्याचदा असं होतं की नवरा कधी कधी समजून घेत नाही, किंवा काय त्याला असं, म्हणजे स्त्रियांवरती खूप जास्त जबाबदाऱ्या पडतात नवऱ्याच्या तुलनेने. म्हणजे तो कमावत असला तरी घरातल्या जबाबदाऱ्या खूप जास्त पडतात. अशा वेळी त्या बाईला काय वाटत असतं, जेव्हा नवराच ज्याच्यासाठी ती घर सोडून आलेली असते तोच साथ देत नाही? साथ द्यायला पाहिजे, तरी पण ती खंबीरपणे उभी राहते. मुलांकडे बघून सगळं पाठीमागे टाकून ती उभी राहते, म्हणजे आपला संसार वाचवते, सगळ्यांना संसार आपला चांगला करून दाखवते. कधी कधी अशी वेळ येते की जेव्हा या सगळ्याला मुरड घालावी लागते. नवऱ्याचं काही स्वप्न असतं, मुलांची काही स्वप्न असतात. याच्यामध्ये कधी कधी बऱ्याचदा असं होतं की बाईला तिचं स्वप्न मागे ठेवावं लागतं, किंवा तिला असं स्वतःला मुरड घालावी लागते. अशा वेळी बाईला नेमकं काय वाटत असतं, किंवा ती खरंच तडजोड करते का अशा वेळी, स्वतःची स्वप्न मागे ठेवते का? ठेवते ना, तिने ठेवलेले पैसे सुद्धा ती एखाद्या वेळेला खर्च करू शकते. ती स्वतःला नाही करू शकत, पण ती दुसऱ्यांना म्हणजे घरातल्यांना करू शकते. तर माझ्या अनुभवावरून मी सांगते. मी स्वतःला सुद्धा एवढं माझं दुखतं तरी मी करत नाही, पण घरातल्यांचं ते लोक खुश राहावं अशी माझी अपेक्षा असते.